तपासणीसाठी आपण असली गावामध्ये आले जत तालुक्यातील. तर याच्यापूर्वी केलेल्या आहेत तपासण्या. आता आज आपण महत्त्वाची करतोय म्हणजे याच्या हवेमध्ये या चौकामध्ये किंवा तिकाटणा म्हणू आपण, त्या ठिकाणी सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण काय आहे, नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण काय आहे आणि कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण काय आहे, ही विशेष तपासणी आपण करतोय. त्याचबरोबर याच्यामध्ये असणारे धुळीचे कण लहान एकदम 1 मायक्रॉनचे, 2.5 मायक्रॉनचे आणि 10 मायक्रॉनचे. म्हणजे 1 मायक्रॉनचे असतात ते कुठं फुफ्फुसात आतपर्यंत जाऊ शकतात, 2.5 मायक्रॉनचे घशापर्यंत जातात आणि नाकापर्यंत जातात ते 10 मायक्रॉनचे. त्यापेक्षा मोठे कण असतात ते आपण बघत नाही, परंतु त्याची तपासणी अतिशय महत्त्वाची असते. ती आपण आज इथं या ठिकाणी केलेली आहे. यावरून कळेल की आपल्या गावामध्ये प्रदूषणाचा इंडेक्स काय आहे, निर्देशांक म्हणतो आपण त्याला, तो काढणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आता इथून पुढं 8 तास आपली तपासणी चालणार. आणि या कालावधीमध्ये समजा वाहनं किती जातात इथून, किंवा इथं धुराचं किंवा काही जाळला असेल तर त्याचा धूर, किंवा इतर काही फटाक्याची आतिषबाजी किंवा काही आज आता इयर एंडिंग आहे म्हणून केलेली असेल तर त्याचं सगळं डिटेक्शन होणार आणि त्याप्रमाणे आपला निर्देशांक आजचा या गावाचा निघेल.